अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। दुपारी 12 वाजता भाजपमध्ये ते प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। तर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ते प्रवेश करणार आहेत। अशोक चव्हाण यांच्यासोबत अमर राजूरकर हे सुद्धा प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते आहे। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। पत्रकार संजय आवटे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। त्यांची ही विश्लेषणात्मक माहिती आपण याविषयीची घेऊयात। आवटे सर, अशोक चव्हाण यांनी सगळ्यात आधी तर आमदारकीचा राजीनामा दिला, त्यानंतर काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि दुसऱ्याच दिवशी ते भाजपमध्ये जाणार असल्याचं कळतंय। अरे मुळामध्ये साधी गोष्ट अशी आहे की अशोक चव्हाण जेव्हा त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला, त्यापूर्वी आमदारकीचा राजीनामा दिला, त्यामुळे ते भाजपमध्ये चाललेले आहेत, त्याच्यामध्ये काही शंका नाही आणि ती शंका नव्हतीच। फक्त ते भाजपचा पक्षप्रवेश कोणाच्या साक्षीने करणार हा मुद्दा होता। असं म्हटलं जात होतं की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जेव्हा येतील तर त्यांच्या उपस्थितीमध्येच तो प्रवेश होईल, पण प्रत्यक्षात मात्र तो त्याच्याही पेक्षा लवकर होईल असं दिसतंय। पण त्याच्यासाठी राज्यसभेची एक जे कारण आहे ते पुढे केलं जाते, राज्यसभेवर त्यांना संधी दिली जाईल असं म्हटलं जातंय। हो, नाही मुळामध्ये काय एक लक्षात घेतलं पाहिजे, मी मागे असं म्हटलं होतं की जेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळलं तेव्हा सगळ्यात दोन महत्त्वाचे मुद्दे होते। एक म्हणजे राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणूक। राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणूक दोन्हीकडे महाविकास आघाडीची मतं फुटली आणि भाजपने आपले उमेदवार निवडून आणले होते। तर मला असं वाटतं की आताही त्यांना तेच करायचं आहे। त्यांना काँग्रेसकडे राज्यसभेच्या जागेसाठी 42 आमदार आवश्यक असतात आणि काँग्रेसकडे 44 आमदार आहेत। आता जर बघितलं की आता बाबा सिद्दीकी गेलेले आहेत, ईशान सिद्दीकी पण बाहेर पडतील, त्याच्यानंतर आता अशोक चव्हाण, त्यामुळे काँग्रेसचं सीट जे आहे ते राज्यसभेचं अडचणीत आलेलं आहे। तर काँग्रेसच्या काही जागा घ्यायच्या आणि आपलं पुढचं सीट पण निवडून आणायचं ही खेळी असल्यामुळे मला असं वाटतं की त्यासाठी अशोक चव्हाणांचा उपयोग केला जाईल। अशोक चव्हाण राज्यसभा निवडणुकीसाठी उभे पण राहतील आणि आता जी अंतिम मुदत आहे 15 तारखेला, तर त्यामुळे ते उमेदवारी सादर करतील, उमेदवारी अर्ज भरतील। याचं कारण असं की त्यांना लोकसभेसाठी उभं करण्यात काही अर्थ नाही, कारण प्रताप पाटील चिखलीकर आहेतच आणि नांदेडच्या लोकसभेला मागच्या वेळी अशोक चव्हाण पराभूत झाले होते, त्यामुळे तिथे पुन्हा अशोक चव्हाणांना उभं करणं आणि जे निवडून आलेले आहेत प्रताप पाटील चिखलीकर त्यांना थांबवणं हे काही बरोबर नाही। त्यामुळे मला असं वाटतं की राज्यसभा निवडणूक लक्षात घेता आणि एकूण तातडी लक्षात घेता आता पटकन भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय झालेला दिसतोय। निश्चितच आवटे सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अशा माहितीसाठी। यानंतर ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर हेही आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राजू परुळेकर सर, काही दिवसांवर राज्यसभेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि एक तीर दोन निशाणे असे भाजपकडून साधले जात आहेत असं दिसतंय अशोक चव्हाण यांच्या निमित्तानं। तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं बघता? नाही म्हणजे या घडामोडीकडे असं आहे की अशोक चव्हाणांना काय राज्यसभा ही गोष्ट काय अप्राप्य आहे जगात अशातला भाग नव्हता। मुद्दा आहे की दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे सर्व प्रकारच्या एन्फोर्समेंट एजन्सीत, मग ते IT, CBI आणि ED असो किंवा NIA, NSA असो, त्यांचा वापर आणि दुसरा EVMचा वापर, या दोन पायावर बीजेपीची इमारत उभी आहे आणि त्या दोन पायावर जोपर्यंत विरोधी पक्ष हल्लाबोल करत नाही तोपर्यंत हे होतच राहणार। म्हणजे आता तर अशोक चव्हाण गेलेत, तुम्हाला कल्पना नाही की अशोक चव्हाण गेलेत म्हणून जी प्रेस कॉन्फरन्स म्हणजे उर्फ शोकसभा काँग्रेसने बोलावली होती त्यातले किती जण जातील हे तुम्हाला कुठे माहिती किंवा मला कुठे माहिती आहे। आणि काँग्रेस श्रेष्ठींचं अजिबात योग्य माणसाला नेमून योग्य ठिकाणी त्याचा उपयोग करून घेणं त्याच्याकडे कलच दिसत नाही। ते काय करतात ते एका पॅरलल जगात जगतायत, त्यामुळे त्यांच्याकडनं फारशी आशा मला दिसत नाही आता। आणि जे त्यांचे म्हणून आहेत त्यांना उद्या निवडून दिले काँग्रेसचे म्हणून तर परवा बीजेपीत नाही जाणार असं कुठे सांगितलंय। त्यामुळे जनतेमधला जो हे आहे, आता नेते जनतेमधनं येतात अशा संक्रमण काळात नेहमी जनता पार्टी जेव्हा झाली किंवा इमर्जन्सी लोकांमधनं नेते आले, जसे लालू बिलू सगळे तेव्हा त्या ह्याच्यातनं आले मुवमेंट मधनं। तर तशी मुवमेंट उभी राहण्याकरता जी योग्य वातावरण आहे आता, परंतु काँग्रेसच्या कुठच्याही नेत्यावर किंवा कुठच्याच पक्षाचा कुठच्या नेत्यावर भरोसा ठेवण्यात पॉईंट नाही, कारण ते स्वतःच्या अय्याशीमध्ये पूर्णपणे आकंठ बुडलेले आहेत आणि बीजेपीकडे EVM आहे, त्यामुळे त्यांना टेन्शनच नाहीये। आणि मला असं वाटतं की राज्यसभेचं गणित जुळवायला EVMचा उपयोग होत नाही, म्हणून त्यांनी अशोक चव्हाणांना तिथे नेलंय आणि त्यांनी अशोक चव्हाणांपेक्षा त्यांच्याबरोबर येणारे आमदार जास्त उपयुक्त आहेत। त्या आमदारांना घेऊन म्हणजे रघुराम राजन जर महाराष्ट्रातून जाणार असतील तर त्याला जाऊ देणार नाही असं काय ते करणार। निश्चितच परुळेकर सर,
धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विश्लेषणात्मक माहितीसाठी. तर एकीकडे राज्यसभेच्याही सर्व जागा महायुतीला मिळतील अशोक चव्हाण यांच्या जाण्याने, तर दुसरीकडे लोकसभा सुद्धा भाजपसाठी सिक्युअर होणार आहे आणि त्यामुळे आता पुढे नेमकं काय काय होणार ते बघावं लागणार आहे. तर याविषयीची अपडेट आपण घेतच आहोत. याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. चेतन, काय सांगाल? अशोक चव्हाण यांचा आजच भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचं कळतं आणि त्याचबरोबर दुपारी भाजपची एक पत्रकार परिषद असल्याची ही माहिती थोड्या वेळापूर्वी समोर आली होती. काय अपडेट्स आहेत? एकूणच कशा पद्धतीने या घडामोडी घडू शकतात? निश्चितच कुठेतरी अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होईल असा कयास काल लावला जात होता. मात्र अमित शहा यांचा दौरा जर पाहिला तर 15 फेब्रुवारी रोजी ते अकोला आणि त्यानंतर पुन्हा मग जळगाव आणि त्यानंतर संभाजीनगर या ठिकाणी जाणार आहेत. आणि अर्ज उमेदवारी जो भरायचा राज्यसभेचा त्याची अंतिम मुदत ही 15 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. म्हणूनच एकूणच आता जे एकंदरीत आज दुपारी 12:30 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होते, तिथे अशोक चव्हाण यांचा प्रवेश केला जाईल. काल रात्री एक भाजपची महत्वाची बैठक झाली फरा. यामध्ये ही चाचपणी करण्यात आलेली आहे की भाजपला आणखी एक अतिरिक्त उमेदवार देता येईल. निश्चितच चेतन, थोडंसं थांबवते मी. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी हे जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण विश्लेषणात्मक माहिती घेणार आहोत. यदू जोशी सर, अशोक चव्हाण जे बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती भाजपमध्ये जाणार आणि अखेर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे, काँग्रेसचा सुद्धा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय. राज्यसभेच्या काही दिवस आधी, राज्यसभा निवडणूक होण्याच्या काही दिवस आधी या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? काल मी या संदर्भात जेव्हा त्यांच्याशी बोललो, त्यांची मुलाखत लोकमतसाठी घेतली, तेव्हा त्यांचा जो रोष होता तो मुख्यत्वे प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत होता. अशोक चव्हाण हे राज्यात राजकारण करणारे नेते आहेत. ते खासदार नाही, ते दिल्लीत राजकारण करत नाहीत. यापूर्वी ते कधी एक अपवाद लोकसभेचा सोडला तर कधी दिल्लीच्या राजकारणात ते रमले नाहीत. राज्याच्या राजकारणामध्ये ते सदैव राहिले, मंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून. तर अशा वेळी राज्याचं नेतृत्व जर ताळमेळ ठेवत नसेल पक्षाच्या सिनियर लिडर्सशी आणि समन्वय राखत नसेल आणि दुसरं म्हणजे लोकसभा निवडणुकीची तयारी काही पक्षामध्ये होत आहे असं दिसत नव्हतं, विश्वासात घेतलं जात आहे सिनियर लिडर्सना असं पण दिसत नव्हतं. हे त्यांच्या बोलण्यातनं जे समोर आलं ते मी सांगतोय आपल्याला. तर साधारणपणे त्यांचा रोष हा राहुल गांधी म्हणा किंवा काँग्रेसचं शीर्षस्थ नेतृत्व जे आहे दिल्लीतलं त्याच्या संदर्भात किंवा खरगे जी असतील याच्या संदर्भात त्यांचा काहीही रोष नव्हता. ते त्यांच्या बोलण्यातनं अस्वस्थता जाणवत होती ती राज्यातल्या नेतृत्वाबाबत काँग्रेसच्या. तर अशा एका सीझन लिडरला एक अशोक चव्हाणांसारखे सीझन लीडर जे आहेत ते व्यथित आहेत राज्यातल्या प्रदेश काँग्रेसच्या कारभारावरून, हे त्यांच्या प्रत्येक वाक्यागणिक मला जाणवत होतं. निश्चितच जोशी सर, म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांचे काही मतभेद होते नाना पटोलेंसोबत, कारण नाना पटोलेंविषयी त्यांनी गंभीर असे आरोप केलेले आहेत. मतभेद जरूर असतीलच, कारण त्याच्याशिवाय अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून आली नसती. परंतु प्रत्येक वेळी मतभेदाचं जाहीर प्रदर्शन करणाऱ्या नेत्यांपैकी ते कधीही नव्हते. ते समोरच्याचा राग, द्वेष किंवा अशा पद्धतीने ज्या काही काँग्रेसमध्ये लाखाळ्या होत असतात त्या लाथाळ्यांमध्ये त्यांचा सहभाग कधीही राहिलेला नाही. कधी कोणाच्या अंगावर चालून गेले किंवा शाब्दिक पण कोणावर हल्ले केले अशा पद्धतीचं त्यांचं राजकारण कधी राहिलेलं नाही. त्यामुळे त्यांना मला असं वाटतं की त्यांनी शेवटी एक वयाच्या या टप्प्यावर त्यांनी हा निर्णय घेतला. 4-4.5 दशके ते काँग्रेसमध्ये सक्रिय राहिले, परंतु तिथे निराशेच्या हाती येत्या असं दिसल्यानंतर ते म्हणाले की मी त्यांना विचारलं की तुम्ही पक्षाच्या फोरमवर याचा कधी आवाज उठवला नाही का, अंतर्गत तुम्ही कधी कोणाकडे तक्रार केली नाही का? ते म्हणाले ते माझा स्वभाव नाही, परंतु मला आता इट वॉज टू लेट, फार उशीर झालेला होता. अशा परिस्थितीमध्ये वेगळा निर्णय घेणं मला योग्य वाटतं. जोशी सर, पण तुम्ही आता जे स्वभावाचं वर्णन केलेलं आहे अशोक चव्हाणांच्या, या स्वभावासह आता भाजपमध्ये ते जात आहेत, तर त्या ठिकाणी त्यांचं काय होईल असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. याविषयी तुमचे कयास काय आहेत? नाही, त्यांच्या मुलाखतीत मी हेही विचारलं त्यांना की आपण हार्डलाइनर नाही आहात, आपण सॉफ्ट लीडर म्हणून आपली ओळख आहे, आपण धर्मनिरपेक्ष काँग्रेसमध्ये इतके वर्ष राहिले आणि आता एकदम हिंदुत्ववादी भाजप सोबत जर आपण गेलात तर आपली कुचंबणा होणार नाही का? तर त्यांचं असं म्हणणं होतं की भाजपमध्ये देखील असे ओरिएंटेशन असलेले लोक आहेत की जे विकासाभिमुख विचार करतात, जे पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांचं आहे, असे बहुतेक सगळे नेते तसेच आहेत. त्यामुळे त्यात अडचण येईल असं त्यांना वाटत नाही. अशा पद्धतीने एक प्रकारे त्यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे संकेत दिलेले आहेत. बरोबर आहे. आणि जोशी सर, तुम्ही सांगितलं की त्यांनी दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींकडे तक्रार सुद्धा केली होती आणि त्यानंतरही काही झालेलं नाही असंही ते म्हणतायत.
तर चव्हाणांनी याविषयी काय सांगितलं का तुम्हाला? नाही, त्यांनी तक्रार केल्याचा उल्लेख नाही केला, म्हणजे लेखी तक्रार वगैरे असं काही त्यांनी उल्लेख नाही केला. परंतु त्यांचं म्हणणं की परिस्थिती सुधारावी आहे म्हणून माझ्या परीने मी बरेच प्रयत्न केले. आता ते कोणते प्रयत्न होते, कसे होते, कोणाशी ते बोलले होते याच्या संदर्भात उलगडा होत नाही. परंतु निश्चितपणे त्यांचं असं म्हणणं होतं की मी ही पद्धत सुधारावी, समन्वय वाढावा आणि पक्षामध्ये एक विजयाचं स्पिरिट यावं अशी इच्छा माझ्यासह अनेकांची होती, पण तसं होताना दिसत नाही असं ते बोलत होते. निश्चितच. तुम्ही सर जोशी सर तुम्ही म्हणताय की ते पक्षश्रेष्ठींवर नाराज होते किंवा जे काही काँग्रेसचे महाराष्ट्रातलं नेतृत्व आहे त्यांच्यावर सुद्धा, त्यांच्याविषयी सुद्धा त्यांच्यामध्ये काही मतभेद होते. मग त्यांनी जेव्हा तुम्ही प्रश्न विचारलेला होता की बदल घडून आणण्याऐवजी आपण पक्ष का सोडला, यावर ते काय म्हणाले? नाही, तर ते म्हणाले की मला महाराष्ट्रात राजकारण करायचं आहे पुढच्या काळात पण, आणि मी इतके वर्ष महाराष्ट्रातच रमलो, तर आता जर पक्षामध्ये अशी परिस्थिती नसेल की जिथे आपण फेअर काम करू शकत नाही, चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही, तर इट इज बेटर की आपण तिथून विड्रॉ व्हावं. जोशी सर, आणखी एक गोष्ट म्हणजे जेव्हा महत्त्वाचे निर्णय घेतले जात होते त्यावेळेला कुठेतरी अशोक चव्हाणांना डावललं जात होतं, अशी एक चर्चा सुरू होती. याविषयी तुम्ही त्यांना काही विचारलं का आणि त्यांचं काय उत्तर आलं? नाही, निर्णय प्रक्रियेमध्ये डावलण्याचा नाही, परंतु साधारणपणे पक्षाची जी प्रदेशाध्यक्षांची जी कार्यशैली आहे की त्यांचं असं म्हणणं होतं की पक्षाचा जो प्रदेशाध्यक्ष असतो त्यांनी सगळ्यांचं ऐकायचं असते आणि कलेक्टिव्ह डिसिजन करायचं असते. ते कलेक्टिव्ह डिसिजन होताना दिसत नव्हतं. थोडंसं म्हणजे त्यांचा रोख जो होता तो प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर होता आणि ते थोडंसं एकांगी किंवा मनमानी थोडंसं त्यांच्या कार्यशैलीतून अनेकदा जाणवलं. अशा पद्धतीचे संकेत त्यांच्या बोलण्यातनं होते. म्हणजे प्रदेश काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वासंदर्भात त्यांच्या काही प्रकारची त्यांची नाराजी, त्यांच्या काही रिझर्वेशन नक्की होते ते त्यांच्या बोलण्यातनं मला जाणवले. जोशी सर, पुढचा प्रश्न माझा तो आहे तो म्हणजे आता ते राज्यसभेवर जाणार भाजपकडून असं म्हटलं जात आहे, तर पुढचं त्यांचं नेमकं प्लॅनिंग काय आहे याविषयी काही संकेत दिलेत का अशोक चव्हाणांनी तुम्हाला? त्यांनी काही संकेत दिले आणि जे काही माझं पॉलिटिकल थोडंसं ऑब्झर्वेशन किंवा हे आहे त्याच्यावरनं ते आता भाजपमध्ये जाणार हे तर म्हणजे जवळपास निश्चित आहे. आणि उत्सुकता हीच आहे की 15 तारखेला अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांची जी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जाहीर सभा आहे त्या सभेमध्ये ते प्रवेश करतील की? पण जोशी सर, त्यांचा प्रवेश आजच होईल असं म्हटलं जात आहे, कारण तोपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर करायची आहे, शेवटची तारीख आहे त्या दिवशी. म्हणजे प्रवेश त्यांचा जर आज झाला तर ते उद्याच्या सभेमध्ये मराठवाडा पूर्ण त्यांचं कार्यक्षेत्र राहिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की अमित शहा यांची जाहीर सभा ही अशोक चव्हाण यांना एका व्यापक स्टेजवर आणण्यासाठीची सगळ्यात चांगली संधी असेल. तर आज पक्षप्रवेश करून ते उद्या कदाचित त्या स्टेजवर जाऊ शकतील. निश्चितच. जोशी सर, आणि आज जवळपास कन्फर्म झालेलं आहे की ते भाजपमध्येच प्रवेश करणार आहे आणि त्यांना राज्यसभेची संधी दिली जाणार. याच्यामधून भाजपनं एक तीरचे दोन निशाणे साधलेला आहे असं म्हणता येईल का? कारण एकीकडे राज्यसभेवर पाठवलं जातं आणि राज्यसभेची निवडणूक होत असताना काँग्रेसचं संख्याबळ कमी होईल, अशोक चव्हाण येत आहेत, त्यांच्यासोबत इतरही नेते येत असल्याचं कळतंय, आणि त्याचबरोबर जेव्हा लोकसभेची निवडणूक होणार आहे त्यावेळेला सुद्धा या सर्व नेत्यांची त्यांना मदत मिळू शकेल. निश्चितपणे, कारण की मला असं वाटतं की गेल्या 15-20 वर्षांमधले जी मोठी पक्षांतरं होती त्यातल्या सर्वात मोठ्या पक्षांतरापैकी हे एक पक्षांतर असेल. अशोक चव्हाण यांना एक स्वतःच्या कुटुंबाची एक मोठी परंपरा राहिली आहे. त्यांचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, केंद्रात गृहमंत्री राहिले, ते स्वतः सुद्धा अनेक वर्ष राजकारणामध्ये आहे, एक मराठा चेहरा आहे. आणि मराठवाडा, आणि अनेकांना हे माहिती नसेल परंतु विदर्भामध्ये देखील त्यांचा एक बहुजन समाजामध्ये मोठा कनेक्ट आहे. त्यांना मांडणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांचे वडील जे होते त्यांचं विदर्भामध्ये काँग्रेसच्या काही घराण्यांमध्ये, काँग्रेसच्या काही परिवारांमध्ये एक दीर्घकाळापासून कनेक्ट राहिलेला आहे. त्याचा देखील त्यांनी मेंटेन केलेलं आहे आज. तर अशा परिस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचे भाजपमध्ये जाणे हे ऍडव्हान्टेज भाजप 100% राहील आणि काँग्रेसला हा अलीकडच्या वर्षातला सगळ्यात मोठा धक्का आहे असं मला वाटतं. निश्चितच. जोशी सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विश्लेषणात्मक माहितीसाठी. तर हे होते यदू जोशी, लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार.
त्यांनी मुलाखत घेतलेली होती अशोक चव्हाण यांची आणि या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची अशी माहिती, महत्त्वाचे असे संकेत अशोक चव्हाण यांनी दिलेले आहेत. तर अशोक चव्हाण यांची आता पुढची वाटचाल नेमकी कशी असणार याविषयी उत्सुकता लागलेली आहे. तर आजच अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.